गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपले व्हॉल्यूमचे गणित चालू होतील बेटा. कुठले सम्स चालू होतील? आता आपले व्हॉल्यूमचे सम्स चालू होतील. व्हॉल्यूमचे सम्स स्टार्ट करण्याच्या आधी बेटा त्याचा फॉर्म्युला मला सांगायची इच्छा आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला किती असतो बेटा माहिती का? पाय इंटिग्रेशन फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू बी वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पाय इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. एरियाचा काय होता? ए टू बीच होता, फक्त इथे वाय होतं ना. इथे वायचा स्क्वेअर झाला आणि बाहेर पाय आला. इथे वायचा स्क्वेअर आला आणि बाहेर काय आला बेटा? पाय आला. बस एवढाच फक्त चेंज होतो, बाकी काही फॉर्म्युल्यामध्ये चेंज होत नाही. चलो आधी फॉर्म्युला लिहून घ्या. व्हॉल्यूम व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय इंटिग्रेशन फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू बी वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ओके, व्हॉल्यूमचे काही जास्त गणित नाही आहेत बेटा, 4च गणित घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, तेवढ्या 4 पैकी जास्तीत जास्त गणित टपकतात, जास्त काही येत नाही बेटा. चलो क्वेश्चन घेऊन घ्या आता. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए राईट सर्क्युलर कोन. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए राईट सर्क्युलर कोन. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ राईट सर्क्युलर कोन generated by revolving a line generated by revolving a line y is equal to 3 upon 4x. Y is equal to 3 upon 4x about the x-axis and the ordinates x is equal to 0 and the ordinates x is equal to 0 to x is equal to 4 and the ordinates x is equal to 0 to x is equal to 4. ओके, सिंपल आहे बेटा, सगळं दिलेलं आहे, काहीच टेन्शन नाही. फक्त व्हॉल्यूमचा फॉर्म्युला टाका. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय एक्स इज इक्वल टू काय बेटा? ए टू बी वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ओके, पुन्हा पाय तसाच. ए ची किंमत 0, बी ची किंमत 4, वायचा स्क्वेअर टाकायचा आहे. वायची किंमत 3 अपॉन 4x आहे, त्याचा काय झाला बेटा? स्क्वेअर. त्याचा काय झाला? स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा पाय तसाच ठेवा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4, इथे काय 9 एक्सचा स्क्वेअर अपॉन 16 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. बरोबर, 3चा स्क्वेअर 9 आला, 4चा स्क्वेअर 16 आला, एक्सचा स्क्वेअर झाला. इथे 9 अपॉन 16 बाहेर काढला, पाय पण तसाच ठेवला. इंटिग्रेशन 0 टू 4 एक्सचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. 0 टू 4 एक्सचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा 9 पाय अपॉन 16 जसंच्या तसं इंटू द एक्स रेज टू 3 अपॉन 3. कुठून ते कुठपर्यंत बेटा? 0 टू 4. पुन्हा 1 अपॉन 3 बाहेर निघून जाईल. ओके, इथे आता व्हॉल्यूमचं उत्तर काढतोय. व्हॉल्यूम इज इक्वल टू 9 पाय अपॉन 16 तसंच इंटू द 1 अपॉन 3 बेटा. वरती काही नसतो म्हणजे 1 आणि खाली काय बेटा? 3. 1 अपॉन 3 बाहेर निघाला. इथे एक्सचा स्क्वेअर 0 टू 4, सॉरी एक्सचा क्यूब, माय मिस्टेक, एक्सचा क्यूब 0 टू 4. 3 1 जा 3, 3 3 जा 9 म्हणजे 3 पाय अपॉनला 16 इंटू द अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 4चा क्यूब मायनस 0चा क्यूब. ओके, 3 पाय अपॉनला 16 इंटू द 4चा क्यूब म्हणजेच किती आला बेटा? 64 मायनस 0 म्हणजेच 3 पाय अपॉनला 16 इंटू द 64 फक्त. राईट, आता डिवाइड केलं. 16 1 जा 16, 16 4 जा 64, किंवा डिवाइड करून बघा. 64 डिवाइडेड बाय 16 काही चालेल. 64 डिवाइडेड बाय 16 किती आलं बेटा? 4. राईट, म्हणजेच मग 3 इंटू द 4 12 पाय. ही काय झाली बेटा? व्हॉल्यूमची किंमत. आता इथे युनिट काय बेटा? क्युबिक युनिट. इथे काय? क्युबिक युनिट. क्युबिक का? क्युबिक का? मागच्या त्यात स्क्वेअर होतो, व्हॉल्यूमचं युनिट क्यूबमध्ये असतं म्हणून क्युबिक युनिट. म्हणून काय आलं बेटा? क्युबिक युनिट. फक्त फॉर्म्युला टाकायचं, उत्तर काढायचे. तुम्हाला व्हॉल्यूमचे गणित अवघड नाही आहेत बेटा, तुमच्या याला व्हॉल्यूमचे गणित अवघड नाही आहे, एकदम सोपे. फक्त फॉर्म्युला अप्लाय करा, उत्तर इझिली येत जातं. आणि इंटिग्रेशन काढायचं. फॉर्म्युला अप्लाय करायचं, इंटिग्रेशन काढायचं. फॉर्म्युला अप्लाय करायचं, इंटिग्रेशन काढायचं. चलो व्हिडिओ पॉज करा, पहिलं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि पहिलं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि पहिलं गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा क्वेश्चन. द एरिया एनक्लोज बाय द पॅराबोला. क्वेश्चन घ्या बेटा. द एरिया एनक्लोज बाय द पॅराबोला. द एरिया एनक्लोज्ड बाय द पॅराबोला. द एरिया एनक्लोज्ड बाय द पॅराबोला. द एरिया एनक्लोज्ड बाय द पॅराबोला वायचा स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. y चा स्क्वेअर इज इक्वल टू 4ax
कॉमा x is equal to 0, x is equal to 0, comma y is equal to 0 and x is equal to a, and x is equal to a, and x is equal to a is revolved about the x-axis, is revolved about the x-axis. Find the volume of the solid generated. Find the volume of the solid generated. ओके, आता ना बेटा इथे मला x y आणि x दिलेला आहे. मला किंमत महत्वाची x ची असते म्हणून या दोघांना मोठ्याच्यात आणलं आहे. हा लोअर लिमिट झाला, अपर लिमिट झाला, ओळखता आला पाहिजे. हा लोअर लिमिट, हा अपर लिमिट. पुन्हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय इंटिग्रेशन फ्रॉम x इज इक्वल टू a टू b y चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा इथे पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a, 0 टू a. इथे y च्या स्क्वेअरची किंमत इथे पण देताना y चा स्क्वेअरच दिला. इथं y चा स्क्वेअर लागतो, इथं पण y चा स्क्वेअरच दिलेला आहे. डायरेक्ट ती किंमत टाकली, डायरेक्ट ती किंमत टाकून दिली. मागच्या याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर करावा लागला होता. मागच्या याच्यामध्ये स्क्वेअर का केलं होतं आपण? आपल्याला y ची किंमत दिलेली होती. मागच्या याच्यात स्क्वेअर का केला? आपल्याला y ची किंमत. इथे y च्या स्क्वेअरच दिलेला आहे म्हणून कटकट नाही, डायरेक्ट ती किंमत टाकली. पुढे 4a आणि पाय बाहेर काढून घेतलं. पुन्हा 0 टू a x विथ रिस्पेक्ट टू dx, राईट. पुन्हा 4a पाय, ठीक आहे. x चा इंटिग्रेशन, x चा स्क्वेअर अपॉन 2, कुठून ते कुठपर्यंत बेटा? 0 टू a. पुन्हा मग 4a पाय अपॉन ला 2 बाहेर काढला, x चा स्क्वेअर 0 टू a. पुन्हा 4 इथे 2 लिहू डायरेक्टली, 2 1 जा 2, 2 2 जा 4, ट्वाइस ऑफ a पाय इंटू द अपर लिमिट a चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0 चा स्क्वेअर. म्हणजेच ट्वाइस a पाय त्याला गुणिले फक्त किती बेटा? a चा स्क्वेअर. 0 चा स्क्वेअर द्यायची गरज आहे का? नाही. मग a चा स्क्वेअर इंटू द a किती आलं? 2a चा क्यूब त्याला गुणिले पाय. कोणाची किंमत आली बेटा? व्हॉल्यूम. आणि क्यूबिक युनिट, त्याचं काय बेटा? क्यूबिक युनिट. त्याला काय लिहिता येईल? क्यूबिक युनिट. ट्वाइस ऑफ a क्यूब इंटू द पाय, ट्वाइस ऑफ a क्यूब इंटू द पाय, क्यूबिक युनिट. ट्वाइस ऑफ a क्यूब इंटू द पाय किती आलं? क्यूबिक युनिट. कळालं बेटा? चलो व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेत लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड ऑब्टेन. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड ऑब्टेन. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड ऑब्टेन by revolving the area under the curve. By revolving the area under the curve 9x square minus 4y square, 9x square minus 4y square is equal to 36, is equal to 36 in the interval, in the interval, in the interval from x is equal to 2, from x is equal to 2 to x is equal to 4, from x is equal to 2 to x is equal to 4 about x-axis, about x-axis, about x-axis. ओके, क्वेश्चन झालाय? क्वेश्चन झालाय बेटा सगळ्यांचा? लक्ष पुन्हा बोर्डकडे. मला व्हॉल्यूमसाठी y चा स्क्वेअर लागतो. इथे y चा स्क्वेअर आहे का? नाही. मग काढा. मग कसं? मी पहिले तर याला ऍडजस्टमेंट, हा मायनस तिकडे गेल्यावरती प्लस. मग 9x चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 36 प्लस 4y चा स्क्वेअर, राईट. हा प्लस इकडे आल्यावरती मायनस 9x चा स्क्वेअर मायनस 36 विच इज इक्वल टू 4y चा स्क्वेअर, राईट. म्हणजे त्याला व्यवस्थित लिहून देतो. 4y चा स्क्वेअर इज इक्वल टू 9x चा स्क्वेअर मायनस 36. हा मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड, म्हणजेच y चा स्क्वेअर इज इक्वल टू 9x चा स्क्वेअर मायनस 36 त्याला डिवाइडेड बाय 4. तो 4 पुन्हा दोघांना सेपरेट. मग 9x चा स्क्वेअर अपॉन ला 4 मायनस 36 अपॉन ला 4. कोणाची किंमत आली? y च्या स्क्वेअरची. कोणाची किंमत आली? y च्या स्क्वेअरची. 4 1 जा 4 किंवा 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 9 जा 18. म्हणजेच y चा स्क्वेअर इज इक्वल टू 9x चा स्क्वेअर अपॉन ला 4 मायनस 9. मायनस किती आलं? 9. ओके, y चा स्क्वेअर इज इक्वल टू 9x चा स्क्वेअर अपॉन ला 4 मायनस 9. पुढे काय? आता y चा स्क्वेअर काढला, लोअर लिमिट अप्पर लिमिट पण दिले, टाका व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. ओके, आता आपण इथे y च्या स्क्वेअरची किंमत काढली बेटा. आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला किती बेटा? पाय
इंटिग्रेशन फ्रॉम x इज इक्वल टू a टू b वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. ऑलरेडी आपण वायचा स्क्वेअर काढलेला आहे. मग पाय तसाच इंटिग्रेशन फ्रॉम a ची किंमत 2 आहे, b ची किंमत 4 आहे. वायचा स्क्वेअर म्हणजे 9x चा स्क्वेअर अपॉन ला 4 मायनस 9 द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा dx. पुन्हा इथे पाय तसाच. ठीक आहे. आता इंटिग्रेशन डायरेक्टली घेतो. हा 9 अपॉन 4 तसाच ठेवला. इथे x रेज टू 3 अपॉन 3 मायनस किती आलं बेटा इथे 9x. ठीक आहे. कुठून ते कुठपर्यंत 2 टू 4. लोअर लिमिट 2 आहे, अपर लिमिट 4 आहे. आता पुन्हा 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजे पाय तसाच ब्रॅकेटच्या आत म्हणजे 3x चा क्यूब अपॉन ला 4 मायनस 9x कुठून ते कुठपर्यंत बेटा 2 टू 4. चलो अप्पर लिमिट टाका ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 इंटू द 4 चा क्यूब अपॉन ला 4 मायनस 9 इंटू द 4. अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट 3 इंटू द 2 चा क्यूब अपॉन ला 4 मायनस 9 इंटू द 2. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ओके. आता पाय तसाच इथे ना बेटा कर्ली ब्रॅकेट इथे ओपन करा 3 इंटू द 4 चा क्यूब. आता काय करू बेटा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करत चलो. 3 इंटू द 4 चा क्यूब 3 इंटू द 4 रेज टू 3 किती आलं बेटा 192 त्याला डिवायडेड बाय 4 मायनस 9 4 जा 36 ब्रॅकेट कंप्लीट मायनस पुन्हा 3 इंटू द 2 चा क्यूब किती आलं 24 अपॉन 4 मायनस 9 दुने 18 ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता सोपं करायचं म्हटलं तर सगळेच्या सगळे ब्रॅकेट्स ओपन करा बेटा. हा पाय तसाच कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये 192 डिवायडेड बाय 4 मायनस 36 मायनस 24 अपॉन 4 मायनस मायनस प्लस 18 ब्रॅकेट्स ओपन केले. आता तुला व्हॉल्यूमची फायनल किंमत भेटेल पाय गुणिले कॅल्क्युलेशन्स ब्रॅकेटच्या आतमध्ये 192 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 36 पुन्हा मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये 24 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस 18 किती आलं बेटा 24. व्हॉल्यूमची किंमत 24 पाय क्युबिक युनिट. व्हॉल्यूमची किंमत किती आली बेटा 24 पाय क्युबिक युनिट. चलो कळालं बेटा. सोपं होतं काही अवघड नव्हतं. फक्त इथे वायचा स्क्वेअर काढायचा होता ते महत्त्वाचं होतं. ठीक आहे. आणि मग नंतर गणित आपलं इंटिग्रेशनच्या पद्धतीने. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि 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 गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित घ्या बेटा. फाइंड द 2 मिनिटं. हां पुढचं गणित घ्या. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर of radius. Find the volume of a sphere of radius. Find the volume of a sphere of radius r. Find the volume of a sphere of radius r. Okay. इथे ना बेटा फक्त त्यांनी मला रेडियस दिलेली आहे. इथे फक्त काय दिले रेडियस. ठीक आहे. रेडियस इज इक्वल टू किती म्हणतोय r. व्हॉल्यूम काढायचा आहे मग त्याच्यासाठी एक इक्वेशन लागेल. इक्वेशन ऑफ सर्कल शिकलोय आपण. किती असते x चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर असंच असतं. मग याच्यावरनं वायच्या स्क्वेअरची किंमत वायचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं आरचा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. मग आता व्हॉल्यूम पुन्हा जर व्हॉल्यूम काढायला गेलं बेटा असा सर्कल येईल गोल आणि पुन्हा याच्या आतमध्ये पण असा मागून गोल असतो बेटा. मग तो माझा काय होतो व्हॉल्यूम होतो. मग तो माझा काय होतो पण याची रेडियस दिलेली त्यांनी. रेडियस किती म्हणतोय तो 0 टू r. रेडियस किती म्हणतोय बेटा तो 0 टू r. मग व्हॉल्यूम काढताना पाय इंटिग्रेशन फ्रॉम x इज इक्वल टू a टू b वायचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा पाय तसाच इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू r पर्यंत जाईल. रेडियस किती बेटा r ची आहे ना. वायचा स्क्वेअर म्हणजेच r चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. आता इथे महत्त्वाचं अंडररूट नाहीये. अंडररूट नाहीये म्हणून मागचा जो अवघड फॉर्म्युला तो टाकायची गरज नाही. तो टाकायची गरज नाही. पाय तसाच. ठीक आहे. दोघांना इंटिग्रेशन सेपरेट केलं तर इथे किती येईल r चा स्क्वेअर गुणिले x मायनस x रेज टू 3 अपॉन 3 कुठून ते कुठपर्यंत 0 टू r. हे कळालं. ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट टर्म इंटू द x झाला मायनस तसाच x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x रेज टू 3 अपॉन 3 एक्सचं इंटिग्रेशन x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x रेज टू 3 अपॉन 3. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पाय तसाच अप्पर लिमिट r चा स्क्वेअर त्याला गुणिले r मायनस इथे r चा क्यूब अपॉन 3 अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट
आरचा स्क्वेअर त्याला गुणिले 0 मायनस 0चा क्यूब अपॉन 3. हे तर सगळं 0 होऊन जाईल बेटा. लगेच कळतं हे सगळ्याच्या सगळं 0 होईल. इथे पाय तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर इंटू द आरचा क्यूब मायनस r⁻³ अपॉन 3. ओके इथे पाय. ओके इथे बेटा काय झालं हे आरचा क्यूब मायनस आरचा क्यूब अपॉन 3. इथे पाय तसाच. इथे लसावी याच्या खाली काय नसतो म्हणजे पण लसावी किती आला 3. तिरकस गुणाकार 3r चा क्यूब मायनस r चा क्यूब. इथं काही नसतो म्हणजे 1 असतो. ठीक आहे. मग व्हॉल्यूम इज इक्वल टू 3r चा क्यूब मायनस 1r चा क्यूब म्हणजे इथे पाय आधी तसाच कर्ली ब्रॅकेटच्या आत 3r चा क्यूब मायनस 1r चा क्यूब 2r चा क्यूब अपॉन ला 3. म्हणजेच व्हॉल्यूमचं उत्तर किती असतं 2/3 पाय r चा क्यूब क्यूबिक युनिट. हे काय झालं तर व्हॉल्यूमचं उत्तर. हे काय झालं तुमचं बेटा व्हॉल्यूमचा आन्सर 2/3 पाय r चा क्यूब. व्हॉल्यूमचा आन्सर किती झालं बेटा 2/3 पाय r चा क्यूब. व्हॉल्यूमचा आन्सर किती झालं बेटा 2/3 पाय r चा क्यूब. ओके बच्चांनो व्हिडिओ पॉज करायचा आहे शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. ओके दॅट्स ऑल बेटा. इथे तुमचं अख्खच्या अख्खं इंटिग्रेशन चॅप्टर संपला बेटा. ठीक आहे. इंटिग्रेशनचं सगळंच्या सगळं संपलं. पुढे अजून एक आहे त्याच्यामध्ये पण इंटिग्रेशन लागतंच बेटा डिफरन्शियल इक्वेशन. पुढचा एक चॅप्टर बाकी आहे तो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन त्याच्यामध्ये पण लागतं. इथे तुमचं असं समजून घ्या ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन संपला. ठीक आहे. एरियाचे गणित झाले व्हॉल्यूमचे पण गणित झाले. एरियाचे पण गणित झाले व्हॉल्यूमचे पण गणित झाले. ओके बच्चा दॅट्स ऑल. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू. गुड डे.